कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नको तुमचा नाश्ता पाणी, तुम्ही उठायत ना आणि निघा। धनु थांब, ऐक माझं जर मला कुणाचंच काहीच ऐकायचं नाही बहिणी। एकदा सांगितलेलं कळत नाही, उठा आणि निघा। मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। सूर्या, अरे काय चाललंय? ही काय पद्धत झाली का? तुमच्याशी वागायची ना हीच पद्धत आहे। मुर्दाबाद 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 मुर्दाबाद। चालेल चला। मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। इथे या तुम्ही आधी। काय झालं वहिनी? का चुकुडे मला सांगा, जिंगलची ऑडिओ क्लिप व्हायरल कशी झाली? काका सांगा एकदा। कशी झाली म्हणजे? आम्हीच केली वहिनी। अख्ख्या सोशल मीडियावर धुरळा उडलाय, धुरळा। त्या व्हिडिओनं पण आणि त्याच्या मागच्या ऑडिओनं पण। तुमच्या या चुकीमुळे सावलीला किती त्रास होणार आहे माहिती आहे का तुम्हाला? चुकी? त्रास? कसला त्रास? का झाला? अरे ती मी तर म्हणतोय ना, त्रास झालाच पाहिजे त्यांना। आपल्या अपोजिट पार्टी आहे ती। अपोजिट पार्टी मुर्दाबाद, अपोजिट पार्टी मुर्दाबाद, अपोजिट पार्टी मुर्दाबाद, अपोजिट पार्टी मुर्दाबाद। I swear, enough is enough. काय चाललंय घरात? सिरियसली काय स्टुपिडिटी सुरू आहे? ऐश्वर्या, किती चिडचिड करशील? कोण आहेत ही माणसं? कुठून आली आहेत? आपल्या घरात येऊन पिकनिक करतायत। आता पाणी डोक्यावरून गेलंय, ह्यांना धडा शिकवायलाच पाहिजे। कसला माज आहे या लोकांना। तुला काय झालं? सारंग त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट देऊन गेला तर त्यांनी तो नाकारला। आपल्या घरातनं ब्रेकफास्ट गेलाय त्यांना? कमाल आहे। तू काय धडा शिकवणार त्यांना? आपल्या घरातनं ब्रेकफास्ट जातोय, खानावळ उघडली आपण। आई आई गप्प आहे म्हणून, नाही तर मी सरळ पोलिसांना फोन केला असता आणि सगळ्यांना हाकलून दिलं असतं। काय करतेस तू? गुड आयडिया। पोलिसांना करते ना फोन। मॉम नाही करू शकत कारण त्यांचे संस्कार आहेत, पण या लोकांना इकडून काढण्याची जबाबदारी मॉमने मला दिली आहे। आता या लोकांना इकडून मीच हकलवणार। लागलं। हॅलो, पोलीस स्टेशन। हे बघा, तुम्ही आधी माझी तक्रार लिहून घ्या। बघा मॅडम, कसं आहे, मी तुमची तक्रार लिहून घेऊ शकतो, पण काय पण काय? हा? पण काय? हे बघा, माझी फसवणूक झाली आहे। अहो मॅडम, माझं ऐकून तर घ्या तुम्ही। मी इथं तुमचं ऐकायला आलेलं नाहीये, माझं तुम्ही ऐकून घ्यायचंय, कळलं? बरं बोला। हे बघा, माझी फसवणूक झालीये। जोवर तो माणूस माझे 1 कोटी रुपये देत नाही तोवर मी त्याला सोडणार नाहीये। नका सोडू तुम्ही, पण काय आमचे देवासाहेब आहेत ना, ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी पण काय करू शकत नाही। तुम्ही असे फालतू करायला का देताय मला? मला जालिंदर निंबाळकर जेलमध्ये हवाय, तोही आत्ताच्या आत्ता। याला काहीच अर्थ नाहीये। एवढा मोठा बिझनेस एम्पायर आहे आपलं, एवढे लाखांचे डील्स करतो, मोठे मोठे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतो, पण हा एवढासा साधा प्रॉब्लेम आपल्याला नाही सॉर्ट आउट करता येत। ऍक्च्युली ती मुलगी खूप जास्त हुशार आहे, दिसते तेवढी मूर्ख नाहीये। नाही, मला माहिती आहे, खूप हुशार आहे ती। या लोकांसाठी तिने जेवण बनवलं आणि कारण काय सांगितलं? मेहेंदळे घराण्याचे संस्कार जे मीच शिकवते इतकी वर्ष। काय म्हणे? तर आपल्या घरात आलेला कुठलाही पाहुणा जेवल्याशिवाय जात नाही। हे मीच शिकवले ना। बरोबर याच शब्दांवरती बोट ठेवलं आणि या लोकांसाठी जेवण बनवलं तिने। यानेच सगळ्या गोष्टी बिघडल्या असं मला वाटतं।
आणि तुम्ही सॉल्व्ह करालच ना? आम्ही करतोच आहे सॉल्व्ह. इनफॅक्ट त्या सूर्या आणि त्याच्या बहिणींना घालवण्यासाठी मी पोलिसांना फोन केला होता. पोलीस? ऐश्वर्या, तू पोलिसांना बोलवलंस आणि मला नाही सांगितलंस? आय एम रिअली सॉरी मॉम. तुमच्या परमिशन शिवाय केला, पण यांनी माझ्यासमोर दुसरा ऑप्शनच ठेवला नाही. हो मॉम, खूप विचित्र वागतायत ती माणसं. आपल्याच घरात राहून त्यांची स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारखी मजा करतायत मॉम. ह्याचाच ऐश्वर्या मॅमना राग आला आणि त्यांनी पोलिसांना बोलवलं. ऐश्वर्या, बरोबर केलंस तू. व्हेरी गुड. नाही, आपल्या प्रॉपर्टीवर आपल्या परमिशन शिवाय कोणीही राहू शकणार नाही. यू राईट. आता पोलीस येतील, ते त्यांचं काम करतील, यांना हाकलून देतील आणि आपला त्रास कमी होईल. बोला घोरपडे. हा बॉस, ऐका ना, अर्जंट केस आहे. अर्जंट बोला. अहो, काही ते चौकीवरती एक बाई आली आहे, लिहिता इथं ऍड करते बघा. अख्खी चौकी डोक्यावर घेतली आहे. बॉस, एक काम करा ना, तुम्ही जरा चौकीला येऊन जा की. घोरपडे, मला सांग, मी तिकडे आलो नाही तर तिकडे आग लागेल का रे? आग? हा? लागू शकते, नाही पण लागू शकत. हे कसं आहे, मी इथून आलो ना तर इकडे भूकंप नक्कीच येऊ शकतो. काय एकदम टॉप क्वालिटी लोचा झाला है. अरे फुल कड़क वाला लफड़ा, इसलिए मेरे को इधर संभालना पड़ेगा. तोपर्यंत तुम्ही चौकी सांभाळा. हॅलो ब्रदर, मला वाटलं तू तिकडून डायरेक्ट गुळूमला निघून गेला असशील, पण तू तर सच्चाई की लढाई हमारी मांगे पुरी करो हा प्लॉट सुरू केला सा. हे बघा, हे सगळं करण्यात आहे ना मला काडीचा एक रस नाही. पण तुम्हाला चांगलंच माहिती आहे यांनी माझ्या बहिणीच्या बाबतीत काय केलं. यांनी फक्त माझ्या बहिणीची माफी मागावी, या विषयी मी इथंच मिटवायला तयार. बाकी काय नकोय मला. दादा, मला वाटतं ना ह्यांना त्यांनी पैसे देऊन बोलवलं असणार. ना सिस्टर ना, अगं पैसे घेतले असते तर तुमच्या तंबूचे बांबू केव्हाच उकडले असते. अरे, आपली सिस्टर सावली आणि आपला बेस्ट फ्रेंड सारंग तुमच्या अपोजिट पार्टीत आहे, तरी पण आपण ऍक्शन घेतली नाही का? हा, रिझन आहे. आपल्याला माहिती आहे ना त्या दोघांची याच्यामध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नसणार, आपली गॅरंटी आहे. हा, आता या घरामध्ये 2-3 मास्के आंबे आहेत, पण त्यांचा बंदोबस्त करू आपण. बाय द वे, तुमच्या प्रोटेस्टसाठी ही आपली ऑफिशियल परमिशन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.